भारतीय डाक विभाग भरती 2026 10वी पासवरती भरती 28,000पेक्षा जास्त जागा. पहा वय, पात्रता, फी, मुदत इत्यादी डिटेल्स या व्हिडिओमध्ये आणि फॉर्मच्या सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भरतीच्या डिटेल्स पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. तर भारतीय डाक विभागामध्ये 28,000पेक्षा जास्त जागा निघालेल्या आहेत फक्त 10वी पासवरती, ज्याच्यामध्ये 3 पदांसाठी ही भरती होणार आहे. GDS आहे, ज्याला आपण ब्रांच पोस्ट मास्टर म्हणतो, BPM. GDSमध्येच ग्रामीण डाक सेवकमध्ये असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPMच्या आहेत आणि डाक सेवकच्या आहेत. टोटल पदसंख्या आहे 28,000 प्लस, म्हणजे 28,000पेक्षाही जास्त जागा याच्यामध्ये या 3 पदांसाठी भरल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल्समध्ये आपण ही माहिती देतोय. शैक्षणिक पात्रता तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणार आहे. संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे. सायकलिंगचे ज्ञान असणं आवश्यक आहे. वयाची अट आहे तुम्हाला 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्ष असलं पाहिजे. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार SC STसाठी 5 वर्षांची सूट आहे. त्याचसोबत OBCमध्ये 3 वर्षाची सूट तुम्हाला वयाच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण पाहिजे. संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच तुम्हाला काही त्यांच्या एरियामध्ये सायकलिंग असणं आवश्यक आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला तुमच्या स्टेट वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला त्या मिळू शकतात. जनरल OBC EWSसाठी 100 रुपये फी आहे. महिलांसाठी फी नाही आहे. ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकताय. वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे एक वेळ नोंदणी करण्याची. ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी आणि अर्ज जो आपण भरलेला आहे त्याच्यामध्ये एडिट करण्यासाठी तुम्हाला संधी आहे 18 ते 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत. म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी आणि अर्ज त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल, चुका झाल्या असतील, दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये 18 ते 19 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आता आपण इन डिटेल ही जाहिरात ओपन करून पाहूया PDF मध्ये. तर ठीक आहे, ही अशी जाहिरात आलेली आहे. भारत सरकारचं जे डाक विभाग आहे त्याच्यामार्फत ही जागा आलेली आहे. जसं आपण मगाशी म्हटलं, ब्रँच पोस्ट मास्टर BPM, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ABPM आणि डाक सेवक अशा 3 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. ज्याच्यामध्ये आता तुम्हाला डिटेल मी सगळं सांगितलेलं आहे की 31 पासून तुम्हाला 14 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी पेमेंटची, म्हणजे ते रजिस्ट्रेशन झालं त्याच्यानंतर फी पेमेंट तुम्हाला 2 ते 16 तारखेपर्यंत करता येणार आहे आणि 18-19ला करेक्शन विंडो, म्हणजे त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला करेक्ट करायचं असेल, फॉर्ममध्ये काही अडचण असतील तर तुम्हाला 18 पासून 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ती मुदत देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून आपल्याला डिटेल काय बघायच्या आहेत, ज्या मी आता तुम्हाला मराठीमध्ये सांगितलेलं आहे त्याच डिटेल आपण इथं बघणार आहोत. तुम्हाला क्वालिफिकेशन जे असेल किंवा याचं ब्रँच जॉब प्रोफाईल काय आहे, तुम्हाला सांगितलं की काय काम करायचं आहे ते. BPM असेल, ब्रँच पोस्ट मास्टरसाठी 12,000 पासून 29,000पर्यंत सॅलरी आहे. ABPM आहे, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरसाठी किंवा डाक सेवकसाठी 10,000 पासून ते 24,470पर्यंत तुम्हाला TRCAचा स्लॅब आहे, पेमेंट स्लॅब आहे. ठीक आहे. पेमेंट या पद्धतीनं तुम्हाला जाऊ शकते. ह्याच्यामध्ये अजून अलाउन्स असतात. त्याच्यामध्ये एज लिमिट जे आहे, वयाची जी अट आहे त्याच्यामध्ये मिनिमम 18 वर्ष पाहिजे, जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत एज पाहिजे. कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशनसुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे. वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. SC STसाठी 5 वर्षाची आहे, OBCसाठी 3 वर्षाची आहे. EWSसाठी मात्र एज रिलॅक्सेशन नाही आहे. PWD पर्सन विथ बेंचमार्क्स डिसेबिलिटीसाठी 10 वर्ष एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे. त्याच्यासोबतच जर तो OBCमधला असेल तर 13 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये सूट देण्यात आले आहे. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या डिटेल्स आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे सगळं डिटेल तुम्हाला जे सांगितलेले आहेत त्याच आहेत. 10वी, संगणक आणि बाकीच्या महत्त्वाचे आहे. तुम्ही भरू शकता, ऑनलाईन फॉर्म भरा. यासाठी कोणतीही परीक्षा होत नाही. तुमच्या 10वीच्या गुणांच्या आधारावरती ही भरती होत असते. मेरिट 10वीला जेवढे तुम्हाला गुण पडलेले आहेत त्या मेरिटच्या आधारे ही भरती होत असते. त्यामुळे कोणतीही परीक्षा नाही, इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट 10वीच्या गुणांवरती ही भरती होणार आहे. त्यामुळे सर्वांनी फॉर्म भरा. ऑनलाईन फॉर्म तुम्ही वेबसाईटला जाऊन भरू शकताय भारतीय डाक विभागाच्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.